अरे थांबा की रे, हा व्हिडिओ बघून घ्या. बनवला एवढा मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचं माज नाही, ओटीची लाज नाही. ओय, आम्हाला आणखीन एकदा व्हिडिओ बघायचा. मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचं माज नाही, ओटी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचा एकदम सोपा आहे. तर व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे, जे की तुम्हाला समोर दिसत आहे. तर ते ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू. तर चला, जरा व्हिडिओ न घालवता या व्हिडिओला सुरू करूया. पण व्हिडिओसाठी लागणार सर्व मटेरियल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, व्हिडिओला सुरू करूया. जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर, रेकॉर्डिंगवर. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा कॅपकटला ओपन करायचं. हे अशा पद्धतीचं कॅपकट आहे आणि हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतं एकदम फ्री मोड APK. म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे काय, तर ह्याला काय होते, तर तुम्हाला ह्याला म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम येत नाही, नेटवर्क एरर वगैरे काहीच विषय येत नाही. सगळं परफेक्ट दिसतं. आता सगळा विषय आहे. त्यामुळं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल तेवढा नक्की जॉईन करा. आता काय करा माहिती आहे काय, हे कॅपकट अशा पद्धतीने ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं वर दिसते व्हिडिओ. सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं, या व्हिडिओवरती, आणि थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल. ओके, हे बघू शकता. अशा पद्धतीने थोडं पुढं केलं का इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन येतं आहे. अरे भाई, हे कुठं गेला हा, येत आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे जे वरचे बीट आहेत बघू शकता, अशा पद्धतीनं जिथं बरोबर बीट चेंज होते बरोबर त्या फोटोपाशी यायचं आणि अशा पद्धतीनं स्प्लिट करायचं. एकदम सोपा विषय. बरोबर बीट चेंज होते बघू शकता, अशा पद्धतीनं सिम्पली तिथे यायचं त्या पॉईंटला आणि अशा पद्धतीने स्प्लिट करायचं. ओके, हे अशा पद्धतीने स्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे सगळीकडे असंच करून घ्यायचं आणि सगळीकडे तुम्ही एवढं करून घेतल्यानंतर जे आपले फोटो आहे हे बघू शकता, अशा पद्धतीने हे स्प्लिट झालेले पार्ट आहेत. तर तुम्हाला काय करायचं, या पार्टवरती क्लिक करायचे आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सोपा विषय, सिम्पली तुम्हाला थोडं पुढं जायचं आणि तुम्हाला इथं रिप्लेसचं एक ऑप्शन दिसून जातो बघू शकता. इथं कुठे गेला भाई, हा इथं आहे. सिम्पली तुम्हाला त्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि काय करायचं, मटेरियलमधून जे आपलं मटेरियल आहे ते सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायचं की अशा पद्धतीचं आपलं मटेरियल आहे. ठीक आहे, हे जे फोटो दिसतात काय, तुम्हाला सिम्पली फोटो अशा पद्धतीने फोटोला सिलेक्ट करायचे. अशा पद्धतीने फोटो हापच येऊन द्यायचा, काय मोठा येऊन द्यायची गरज नाही. सिम्पली असंच ठेवायचं, याला काही करायचं नाही. ठीक आहे, एवढंसं केल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे सिम्पली ह्याला सुद्धा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पल ऑप्शन आहे, सिम्पली रिप्लेसचं ऑप्शन आहे. सिम्पली त्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती तुम्हाला जे काय आहे ते इथं क्लिक करायचे आणि दुसरा फोटो इथं अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, हे गोष्ट अशा पद्धतीने. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, मी आधी काय करतो, ह्या सगळीकडे स्प्लिट मारून सगळीकडे फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे, हां. तर बघू शकता सगळे फोटो मी बीटप्रमाणे व्यवस्थित सगळे लावून घेतलो आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं परत आणि स्टार्टिंग झाल्यानंतर सिम्पली अशा पद्धतीने बॅक या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि इथून आपलं मटेरियल ओपन करा आणि मटेरियलमध्ये तुम्हाला की नाही एक अशा पद्धतीचा PNG आहे. सिम्पली हा PNG तुम्हाला इथं ॲड करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, हा PNG ॲड करा. ह्याला सिम्पली अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीनवरती अशा पद्धतीने ॲड करा, अशा पद्धतीने. ठीक आहे, एवढं असं ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्याला सिम्पली याची लेंथ जेवढं आपलं आहे म्हणजे फोटो लास्टचा तिथपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं असं ओढून घेतल्यानंतर काय करायचं, एकदम सोपा विषय आहे बरं का. तुम्हाला फक्त हे स्टार्टिंगला यायचं एकदम आणि स्टार्टिंग झाल्यानंतर काय करायचं, हे ॲड ओव्हरलेचं सिम्पली ऑप्शन आहे. सिम्पली त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पहिलं आपलं जे आहे मटेरियल ओपन करायचं. एकदम सोपा विषय आहे. मन तुझं जलतरंग लहरी तुझं साज, अशा पद्धतीचे जे लिरिक्स आहे ते मी तुम्हाला इथं बनवून दिले बघू शकता अशा पद्धतीनं. सगळ्यात पहिली जी लिरिक्स आहे ती हे आहे, हे बघू शकता अशा पद्धतीची ही लिरिक्स आहे. सिम्पली ॲड करून घ्यायचं लिरिक्सला आणि ह्याला सिम्पली काय करायचं, सिम्पल आहे, काहीच करायचं नाही. ठीक आहे, ह्याला सिम्पली थोडं अशा पद्धतीने झूम करायचं आहे आणि झूम करून ह्याला सिम्पली ह्या बरोबर ह्या साईडला इथं ॲड करायचं. ठीक आहे, ह्याला इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, ह्याची जी लेंथ आहे ही आपला जेवढा पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटो एवढंच ठेवायचे आणि पहिल्या फोटोवरती ठेवल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन दिसते. सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इनच्या ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक नंबरला फेडिंगचं ऑप्शन दिसते. सिम्पली त्या फेडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन इथं तुम्हाला द्यायचं आहे आणि ॲनिमेशन देऊन सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली ह्याला काय करायचं, सोपा विषय आहे बरं का. ह्याला एकदम म्हणजे असं काय करायचं, जे सांगतो तेवढं करा. ओके, हां. याला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला डुप्लिकेटचं एक ऑप्शन दिसून जातो. सिम्पली डुप्लिकेटवरती क्लिक करायचं. ठीक आहे, डुप्लिकेट केल्यानंतर ह्याची जी लेअर आहे म्हणजे ह्याचं जे ड्युरेशन आहे ते आपला दुसरा फोटो जेवढा तेवढं ठेवायचं. तेवढं ठेवल्यानंतर ह्याला काय करायचं, सिम्पली परत ह्याला रिप्लेसवरती जायचं. अशा पद्धतीने तुम्हाला इथं रिप्लेसचा ऑप्शन दिसतो. कुठं गेला भाई, हारू नको बया, चाल लवकर दिस.
कुठं आहे हा गावला. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जी आपली दुसरी लिरिक्स आहे, दुसरी लिरिक्स म्हणजे मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज. सिम्पली तुम्हाला इथं लहरी तुझा साज हे बघू शकता. अशापर्यंत दुसरी वळीनच आहे, सगळं काही विषय नाही. थोडं झूम करा अशा पद्धतीनं आणि खालच्या साईडला बरोबर इथं अशा पद्धतीने याला सेट करा. ठीक आहे, एवढंच करायचं काही विषय नाही. म्हणजे इथं इफेक्ट वगैरे सगळा ॲनिमेशन वगैरे बसते आणि विषय हार्ड दिसतंय. आता हे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, ह्याला सुद्धा सिम्पल विषय आहे. सिम्पली अशा पद्धतीने ह्याला डुप्लिकेट करायचं. ठीक आहे, ह्याला सुद्धा डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ जेवढी आहे ती आपला तिसरा फोटो जेवढा आहे तेवढं ठेवायचं आणि तेवढं ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, रिप्लेसवरती क्लिक करायचं ह्याला सुद्धा. ठीक आहे, अशा पद्धतीने जायचं आणि सिम्पली रिप्लेसवरती जे काय आहे ते इथं क्लिक करायचं आणि तिसरी हे गोष्ट तिसरी जी आपली लिरिक्स आहे, मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, त्याच्या पुढे काय आहे तुम्हाला माहीतच असेल. ठीक आहे, हे बघू शकता. दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. ह्याला सिम्पली काय करायचं, एकदम सोपा विषय आहे बरं का. हे आपण खाली घेतलं होतं बरं का. आता ह्याला काय करायचं, बरोबर इथं घ्यायचं. इथं हे बघू शकता, इथं थोडं झूम करायचं आणि बरोबर इथं घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, ओके. एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली ह्याला सुद्धा कॉपी करायचे. कॉपी करून सिम्पली असं पुढचं जेवढे आपले फोटो आहेत तेवढे सगळे लिरिक्स तुम्हाला इथं लावून घ्यायचे. ठीक आहे, मी लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या. तर बघू शकता सगळ्या लिरिक्स जे काय आहे ते मी ओळीनं लावून घेतलेले. ठीक आहे, आता हे सगळ्या ओळीनं लिरिक्स लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे दोन फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन दिसते, सिम्पली ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला करायचं ट्रेंडिंगवाले ट्रान्झिशन तुम्हाला दिसतेच. ठीक आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता. आता फक्त तुम्हाला काय करायचं माहीत आहे काय तुम्हाला याच्यामध्ये मिक्सवालं ट्रान्झिशन हुडकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सवालं ट्रान्झिशन तुम्हाला इथं लावायचं आहे आणि लावल्यानंतर एकदम सोपं आहे. तुम्हाला एकदम वर यायचं आहे आणि ॲप्लाय टू ऑलचं बटन आहे, सिम्पली ॲप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि ओकेवरती क्लिक करायचं. सगळीकडे हे जे ट्रान्झिशन आहे ते बसून जात आहे. आता सगळीकडे ट्रान्झिशन बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदम सोपा विषय आहे. तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला नंतर तुम्हाला सिम्पली पूर्णपणे बॅक यायचं आहे. बॅकनंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला जायचं आहे तर रेट्रोमध्ये. ठीक आहे, रेट्रोमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते खूप सारे इफेक्ट दिसतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे तो इफेक्ट द्यायचा आहे. त्या इफेक्टचं नाव आहे, कुठं आहे नाव भाई, हां आधी मला घेऊ द्या मग तुम्हाला सांगतो लगेच. ठीक आहे, अरे कुठं हरवला बे तू, अरे 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 अरे. तर हा जो इफेक्ट तुम्हाला दिसतो हे बघू शकताय, गर्बलेड ग्रॅफिटी. ठीक आहे, हा जो इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि सिम्पली हा इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याच्यावरती एकदा आणखी एकदा क्लिक करा आणि तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल ऑब्जेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, ऑल सिलेक्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती सिम्पली आपला जेवढा पूर्ण व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओवरती याला घेऊन टाकायचं. ठीक आहे, बघू शकता एकदम सिम्पल इथं आपला पूर्ण व्हिडिओ तयार होतो अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ रेडी. ठीक आहे, हां तर हा पूर्ण झालेला व्हिडिओला करायचं आहे एक्सपोर्ट. एकदम सिम्पल आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करा, 1080 मध्येच करा, 30 मध्ये करा, रिकमेंडेड करा आणि बाकी काय करायची गरज नाही, एवढंच ठेवायचं आणि सिम्पली जे काय आहे ते एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी एकदम विषय हार्ड व्हिडिओ झालेला आहे. बाकी आपल्याला लाईक कमेंट फॉलो शेअर सगळं करून टाका. एकदम विषय हार्डपर्यंत सबस्क्राईब तर करावंच लागते कारण अशा पद्धतीचं क्वालिटी तुम्हाला मटेरियल वगैरे दिले. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, सगळा विषय हार्ड आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय बाय.